काय होय राधिका हे? हा कायचे नाटकं लावले? काय होय राधिका हे? मामाजी, या घरात म्हटलं माझं अन्न पाणी बस एवढ्याच दिवसाचं होतं म्हटलं. आता आता मी या घरात नाही राहू शकत. बाबा तुम्ही इकडे व्हा, मला बोलवते तिच्यासोबत. राधिका ध्यानावर तर आहे ना तू? 2-3 झापड्या काय मारल्या तुले तर तू डायरेक्ट माहेरी चालू निघाली. हा किती हिंमत वाढली तुझी, लस हिंमत वाढली आता. माझी काहीही चुकी नसताना तुम्ही माझ्यावर हात उचलला, मला मारलं. आणि जेव्हा माझी या घरात काही इज्जतच नाही, माझं काही मोलच नाही, तर मग मी काय करू या घरात राहून? एवढी कदर करू नये, तू अशीच आहे. तुला आईनं किती प्रेम दिलं, पोरीसारखं समजलं, पण म्हटलं त्या कधीच तिला आईसारखं समजलं नाही. जर आईसारखं समजलं असतं तर एवढ्या म्हातारपणात तिला घरातले सर्व कामं करायला लावले असते काय? हां एवढी तुझ्या अक्कल नाही. आणि तुझ्या गलतीवर तुला म्हणावं तर तू उलटी आम्हालाच सांगतं, आम्हालाच दाखवतं का धवसा देऊन राहिली की तू आमच्यावर? चालली म्हणून माहेरी चालली तर जाय मग. राधिका, जाऊ दे ना, जे झालं गेलं विसरून जाय, पाणी टाक त्याच्यावर आणि जाय बरं, जाय तू घरात जाय, अंदर जाय, अंदर त्या खोलीत. जाऊ दे, तू काही टेन्शन नको घेऊ. आता याच्या पुढं पाहू मग आपण काय आहे तर. नाही वाटते बाई, माझं घरात राहून आणि नाही राहून काय फायदा, जेव्हा कामं सगळे तुम्हालाच करावे लागतात. तर तशी तर मी झोपलीच राहतो ना आपल्या खोलीत, तर मग माझा काही फायदाच नाही ना या घरात राहून. तर मी आता निर्णय केला आहे म्हटलं. आता या निर्णयाला कोणीच नाही बदलू शकत. राधिका ते राधिका असं. आई तू कायले घाबरतं? हां कायले घाबरतो तू? जाऊ दे, चालली तर ते तिच्या काय जाण्यानं काय ह्या घराचं काही हे होणार आहे काय? ते जेव्हा या घरात नव्हती तेव्हा काय घर काय आपलं चालत नव्हतं काय? चालाले तू टेन्शन नको घेऊ. तिला लय जायचा शौक येऊन राहिला ना, इथं चांगलं खायला भेटून राहिलं, चांगलं राहायला भेटून राहिलं, तर तिला जास्त स्मार्ट चढला म्हटलं. आता तिच्या घरी जाऊन राहिली, ते माहेरी झाले. हां तिथं कोण आहे म्हटलं हिचं? कोण राहिले? तिचे वडील होते, आता तर तेही नाही आहे. कोण करणार आहे मग हिचं तिथं? जाऊ दे, तिची मस्ती तिच्या हातानंच विजू दे. पिंट्या हे तुझ्या बरोबर नाही आहे. लहान लहान गोष्टीवर एवढा मोठा वाद काय करायला लागते? हां घर चालवायला लागते ना, असा संसार चालवशील काय? लहान लहान गोष्टीवर एवढा मोठा धतिंगा करशील घराचा, तर मग कसं होईल? तिला समजाव आणि घरात घेऊन जाय. हे बाबा माझ्यापर्यंत गोष्ट राहिली असती ना तर मी काहीच नसतो बोललो, पण गोष्ट म्हटलं माझ्या आईची आहे. आता म्हातारपणी तिच्याकडून कामं होते काय? तुम्हीच सांगा बरं. हां हे अशी करा तर मग कसं होईल घराचं? आता ते ह्या घरची सून आहे ना, तिनं घराला घेऊन चाललं पाहिजे का तिनं असेच आई केले पाहिजे? सांगा तुम्ही आता. हे पाय राधिका, मी तुझ्या वडिलाच्या जागेवरच आहे म्हटलं. आता तुला मी गोष्ट ऐका लागन. हां झालं गेलं, विसरून जाय बाई, आणि जाय घरात जाय, अंदर जाय. आणि आता काय असं केल्याने काय चांगलं वाटते काय? तूच सांग बरं. अहो बाबा, मी तुम्हाला वडिलाच्या जागेवर नाही, वडीलच समजते. पण आता माझा निभाव या घरात होणार नाही, कारण की मी अशा घरात नाही राहू शकत जिथं माझी काहीच इज्जत नाही. माझ्या आईने म्हटलं होतं मला की तू जा आणि मी येते सांगायला तुझ्या घरचे जे काही आहे ते, पण मी त्यांनाच नाही म्हटलं. मी म्हटलं जेव्हापर्यंत माझ्याकडून होते तेव्हा मीच सांभाळते माझा संसार. मी त्यांना बोलू दिलं नाही. पण आता तर पाणी डोक्याच्या वर चाललं. आता मी नाही सहन करू शकत. राधिका सहन तू करून राहिली का माझी आई करून राहिली सहन? हां म्हातारपणात तिला काम करायला लावतं म्हटलं. तुला माझ्या आईचं माझ्या बहिणीचं करायच लागेल म्हटलं या घरात राहायचं असेल तर. मी या घरला आपलं घर समजलं होतं. या घरचं सगळं काही सुख दुःख सगळं आपलं समजलं होतं, पण ह्या घरानं कधीच मला आपलं समजलं नाही. आणि जेव्हापर्यंत रश्मीताई त्यांच्या घरी जाणार नाही, त्यांच्या सासरी जाणार नाही, तेव्हापर्यंत मी या घरात येणार नाही. बाबा, मी आता या घरात नाही राहू शकत. मी चालली बाबा. माहेरी जायच्या धवसात येतं कोण आहे तिथं? हां कोण राहिले? इथं तरी सुखाच्या यानं राहून राहिली म्हटलं, सगळं भेटून राहिलं तुले, तिथं काय आहे? पिंट्या हे कसं बोललं आहे म्हटलं? हां जर मी का मेलो तर ह्या घरात तर मग कोणीच नाही राहील. तुझ्या बहिणीचं कोणी राहिले असं बोलत असते काय? हां तुला समज काऊन येऊन राहिली? अरे कसा संसार करशील रे तू? बाबा तुम्हाला नाही माहीत, लय माजल्यासारखी करून राहिली ते. आणि ते इथं राहील ना तर माझ्या आईचं आणि माझ्या बहिणीचं करण, आणि कराच लागन तिले. आता पाहतो मी ते कशी नाही करत तर. बाबा, मी ठामपणे निर्णय घेतला आहे. जेव्हापर्यंत रश्मीताई या घरात आहे तेव्हापर्यंत मी या घरात येणार नाही. आणि आता मी चालले बाबा. आता मी नाही राहू शकत. आता मी एक क्षणही या घरात नाही राहू शकत. राधिका अरे नालायका, गेली ना ते अन्न तिले. हां घराची लक्ष्मी होई ना ते. असाच करशील तर कसं होईल तुझा संसार? बाबा जाऊ द्या तिले, पाहतो ना मी तिच्या माहेरचे किती दिवस ठेवते तर तिले. हां इथं माझ्या आईचं घरातल्या लोकांचं करायचं तिच्या जीवावर येऊन राहिलं. आता ते तिथंच करत, तिथंच पण तिचं काय होतं ते. तिची जेव्हापर्यंत बसती जिरत नाही ना तेव्हापर्यंत राहू द्या तिले तिथंच. पण पिंट्या, समजाव करून आणलं तिला घरी. हां असं बरं नाही आहे ना. काय बरं नाही आहे ना म्हणतो? हां हे सगळी तुझीच कारस्थानी होय. ह्या रश्मीले तू स्वतःच्या सासरी तू भाटून नाही राहिली, आणि घरात म्हटलं सारा धतिंगा करून राहिली. हां घरातल्या सुनीले बरोबर राहू नाही देत, आणि पोरीची साडी केअर घेतं म्हटलं. हे सगळी आग म्हटलं तुम्ही दोघी मायलेकीनं लावली. आता गेली म्हटलं या घरची सून, आता राहायचं आरामानं या घरात.
आरामानं राहिले. हा, आणि ह्या पोरीले तू जास्त शेकी देऊन राहिली, जास्त शेकी द्यायले. तुझ्या डोक्यावर बसन म्हटलं, आणि तुला ह्या गोष्टीचा लय पस्तावा होईल, लय पस्तावा होईल. पाहिजे तू एक दिवस लय पस्तावशील म्हणता तू. जाऊ दे आई, तू बाबाच्या गोष्टीचं वाईट नको मानू. तिले राधिकाले पाहिजेच होती म्हटलं. जाऊ दे आता, गेली तर तिच्या यानं गेली, आपण थोडी हाकललं तिले. हां, मोठी दाखवून राहिली होती ना माहेरची धस. जाईन आता, राहीन कितीक दिवस राहीन, येईन 8-10 दिवसात वापस. पण दादा त्या वहिनीला जाऊ कायले दिलं? हा, आता ही गोष्ट बाहेर नाही जाईन काय? त्या जाऊन नाही त्याला का होतं ना तिले. अव रश्मी, काय राहीन ते? हां, तिचे का बाबा आहे का तिथं? तिला ठेवण एवढे दिवस कोणी नाही ठेवत. एक 2 दिवस राहीन आणि येईन पाय तू. येईन मग ते, मग पस्तावतीन म्हटलं, नाक रगडतीन आपल्या दरवाजावर. तू कायले टेन्शन घेतं? अमाय, हे तर मंदाबाईची सून दिसून राहिली. राधिका, हे कुठे चालली बॅग घेऊन? अमाय, तिचा चेहरा तर लय सुजल्यासारखा दिसून राहिला, आणि चेहऱ्यावर वही दिसून राहिले. पिंट्यानं मारलं वाटतं इले, म्हणून चालली वाटते. हे कुठे चालली पण हे? विचारू काही नाही, पण तिच्या मागं पुढं कोणीच तर नाही दिसून राहिलं. कशी विचारू? आणि जर कोणी आलं तर म्हणून काय करू राहिली म्हणून, उचाकी धंदे म्हणून, हे म्हणून विचारू का नाही विचारू? अमाय, हे पिंट्याची बायको कुठे चालली? ह्या टाईमला ती कुठे चालली पप्पा? हे रंजना काकू, रंजना काकू. काय हो निकिता, काय झालं? अगं रंजना काकू, हे पिंट्याची बायको कुठे चालली पप्पा बॅगी घेऊन? तिच्या मागं ना पुढं कोणी? हां, ते एकटी तर सहसा कुठं जात नाही, आणि ते एवढा मोठा बॅग घेऊन कुठे चालली पप्पा हे? अहो निकिता, मी तोच विचार करून राहिली म्हटलं, का हे बॅग घेऊन कुठे चालली म्हणून. तिचा चेहरा लय सुजला होता, आणि तिच्या चेहऱ्यावर चांगले वय होते म्हटलं. मला असं वाटते का पिंट्यानं लय मारलं तिले, लय मारलं वाटते, म्हणून तर ते चालली, तिच्या माहेरी चालली असेल बहुतेक. हो काय काकू, तिच्या माहेरी चालली काय? पण तुला कसं माहीत? अहो निकिता, तिचा चेहरा पाय ना. हां, तिचा चेहरा किती सुजला आहे म्हटलं. पूर्ण चेहऱ्यावर तिचे पूर्ण वयच वय दिसून राहिले होते. लय मारलं वाटते पिंट्यानं, म्हणूनच ते एकटी दुकटी बॅग घेऊन चालली ते. हां, का मारलं का हाकाललं तिले का काय केलं काय माहीत. हो काय रंजना काकू, मला मागून दिसली, ते समोरून नाही दिसलं तिच्या चेहऱ्याला काय झालं आणि काय नाही. पण म्हटलं हे सगळी कारस्थानी म्हटलं रश्मीची होय. रश्मीनं म्हटलं त्याच्या घरचा सारा धिंगाणा केला म्हटलं. स्वतः तर सासरी चालली नाही, आणि बिचारी राधिका वहिनीच्याही जीवावर बेतली हो बैठे. हे पाय, पोरीची जास्त कळ घेतली ना तर अशा म्हटलं त्या घरात आग लावते म्हटलं. हां, मंदाबाई जास्तच करून राहिली ना पोरीची वर. तिच्या सगळ्या चुका लपवते म्हटलं. ते चुका लपवले, आता बिचारीने मारलं हाकाललं, कोण मारलं काय माहीत. आता तिनंही मारलं काय, सासूनं तिनं सगळीनं मिळून मारलं का काय केलं काय माहीत पप्पा. आता पण गरीब आहे हो पोरगी, चांगलीच आहे ना तिची सून, सगळीचं करते धरते. त्यानं असं नाही करायला पाहिजे तिच्यासोबत. हो रंजना काकू, मस्त आहे हो राधिका वहिनी, मस्त आहे ना. कधी आपल्याला काम की पडलं ना तिच्या घरी जायचं तर आपण जा, तर म्हटलं मस्त पाण्याचं विचारते, चहाचं म्हणते, मस्त बोलते म्हटलं आपल्यासोबत. आणि हे रश्मी तर म्हटलं फक्त मोबाईल घेऊन बसली राहते. बिचारी राधिका वहिनी पूर्ण घराचं काम करते घरं फिरून. तरी पाय बरं कशी माजल्यासारखे करून राहिले तिच्या घरचे लोक. हा हो बाई, बरोबर बोलून राहिली तुम्ही निकिता. आता काय आहे, नशिबाचा खेळ आहे, त्याच्या व्यतिरिक्त काय आहे. जेव्हा एका मुलीचं लग्न होते तेव्हा ती फक्त आपल्या नवऱ्याच्या भरोशानं एवढ्या परक्या घरात येते, आणि जेव्हा आपला नवराच चांगला नाही, आपला नवराच आपल्यावर विश्वास ठेवत नाही, तर मग काय करता इथं राहून. चालली आता मी कावाई. आपण तसा विचारच नाही केला होता का राधिका वहिनी अशी चालली जाईल म्हणून तिच्या माहेरी. आपल्याला तसं वाटलं का दादा तिले कल्ला गिल्ला करन, 2-3 झापडा मारन, आणि ते आपला व्यवहार बदलून टाकन, आणि आपण जे म्हणू ते सगळं ऐकन ते. पण हे तर उलटच झालं बाई. करायला काय केलं आणि झालं काय, अशी गोष्ट झाली आहे. आता असा विचार तर केलाच नव्हता का राधिका अशी करण म्हणून. असं वाटे का तो तिला कल्ला गिल्ला करन आणि बसून जाईन चुपचाप, ऐकन मग आपलं सगळं. पण हे तर सगळं उलटच होऊन गेलं, उलटं व्हाले. आता तर चाललीच गेली ती, आणि आता काय करणार आहे. आता तो पिंटाई तिकडे घरात होऊन बसला, तुझे बाबाही तिकडे मायावर रागवून राहिले. हां, आता याच्यात तर सगळ्यात मीच सापडली ना. जाऊ दे बाई, काय रे एवढी विचार करतो. तुला माहीत आहे ना काय म्हटलं पिंट्या जाताना, का वहिनीचे तर बाबा आहे नाही, काय करण वहिनी तिथं राहून, आणि कोण करणार आहे तिचं. येईन म्हटलं ते 1-2 दिवसातच येते, पाय ना तू. जास्त दिवस नाही राहत की इथे तिच्या माहेरी. कोण पोसन तिला एवढ्या दिवस. इथं म्हटलं सगळं भेटते म्हटलं. तिथं काय तिच्या माहेरात काहीच नाही म्हटलं तिचं. काही असाले तू काहीच टेन्शन नको घेऊ, पाय ते 1-2 दिवसातच येते म्हटलं, स्वतःच येते म्हटलं. तू काही एवढा विचार नको करत बसू. हो ना माय, आली तर पाहिजे 1-2 दिवसात, नाही तर कसं होईन या घराचं. आता पाय ना संध्याकाळचा स्वयंपाक आहे ना करायचा. जाय मग, आता ते तर गेली, जाय करून घे काही खिचडी मिचडी करून घे. आता करा तर लागणच, आणि नाही केलं हे आई पलटून जाईल मायावर, म्हणून तू यानच झालं म्हणून. आता चुपचाप जातो आणि खिचडी करतो, नाही तर माया काही खरं नाही आहे. तसंच वातावरण गरम आहे म्हटलं घराचं. लवकर जातो, लवकर स्वयंपाक करतो. आज एवढं मन
काऊन भारी भारी लागून राहिलं काय नाही. असं वाटते का छातीत काही दाटूनच गेलं काय. या नीलही नाही आला. राधिकाची बोलली आठवण येऊन राहिली. म्हटलं एखादा फोन लावून ते म्हणून राहिली त्याला 8 दिवसापासून, तर हे पोरगं जागेवरच राहत नाही. कसं करू तर आता. कुठे चाललं गेलं काय माहीत. काय तर बरं त्याले कसंच लागून राहिलं मला तर. अरे ह्या शालूला काय झालं? कोणाची उभी आहे हे? आणि कायचा विचार करून राहिली? चेहरा चांगलाच उतरला हिचा. काय झालं? सुनबाई काय झालं? कायचा विचार चालू आहे? अहो बाबा, मन एवढं विचलित होऊन राहिलं. म्हटलं मनच नाही लागून राहिलं कायच्यात. आणि वारंवार राधिकाचीच आठवण येऊन राहिली. त्या नील्याले म्हटलं फोन लावून ते. म्हटलं किती दिवस झाले, 7-8 दिवस होऊन राहिले. फोन लावून ते म्हणून राहिली. तर हे पोरगं बाहेरच चाललं जाते. आणि फोन नाही लावला ना काही नाही. पण आज ना मन लयच घबरवून राहिलं. असं वाटते माझ्या राधिकासोबत काही झालं का काय. मनच नाही लागून राहिलं कायच्यात. कसं करू बाबा मी. माझा विचार पूर्ण राधिकातच गुंतून गेला. म्हटलं अहो सुनबाई, एवढा विचार नको करू. वाईट काही मनात नाही आणा. आता नीला येईन ना तर फोन लावून घे आणि बोलून घे तिच्यासोबत. आणि असं काही वाईट विचार नको करू बरं. काय होणार आहे? काही नाही होत. तशी आपली राधिका लय समजूतदार आहे. म्हटलं काहीच नाही होत. तू विचार नको करू एवढा. हो ना बाबा, बरोबर तर बोलून राहिले तुम्ही. राधिका खूपच समजूतदार आहे म्हटलं. पण काय माहित आज मनच नाही लागून राहिलं कायच्यात. फक्त तिचंच ध्यान येऊन राहिलं सगळ्या गोष्टीत. काय झालं काय माहित. हे बाय सुनबाई, तू एवढा विचार नको करू. थांब, मी चालतो नील्याला बोलवून. इथंच बसला असेल पुट्टे गिट्टीत. कामावून आला तर इथंच बसते तो. थांब, मी त्याला बोलून आणतो. म्हणतो एखादा फोन लावून दे म्हणतो राधिकाच्या सासरी. बोलून घे तू बघ. असं काही विचार नको करू बरं. थांब, मी आणतो बोलून. एवढी अशांती कधीच नाही झाली म्हटलं मनाले. आज काऊन असं होऊन राहिलं काय माहीत. मनच नाही लागून राहिलं कोणत्याही गोष्टीत. माझ्या राधिकाची लयच आठवण येऊन राहिली. काही वाईट गिट तर झालं असेल माझ्या पोरीसोबत. काऊनच असं मन करून राहिलं. जेव्हा मुलांसोबत काही वाईट होतं ना, तर त्याची जाणीव सगळ्यात अगोदर त्यांच्या आई वडिलांना होते. आणि मनात एकदम घाबरल्यासारखं होतं. आणि असं वाटते की राधिकासोबत असं काही तर झालं नसेल ना.